आपल्या क्लासला सुरू करूया मंगलाचरणाने. ए ससुरासुर मनु सिंध वंदिदम घोदघायिकं ममलम प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतीर्थयरे ससव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नान दंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगम पत्तेगमेव पत्तेगम वंदामि अवट्टन्ते अरहन्ते मानुषे केते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनम गणहराणं अज्जावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं ते सिं विशुद्ध दंसन नानपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 79वी गाथा आपण काल बघितली. आणि या गाथेमध्ये आचार्य हे म्हणत आहे की संपूर्णतः सावध्य योगाचा त्याग करून परम सामायिकाची प्रतिज्ञा अंगीकार करून जो जीव धूर्त अभिसारिकेप्रमाणे शुभोपयोगाला प्रवृत्त होतो त्याच्या जीवनामध्ये त्यांनी महान दुःखाचा त्याला सामना करावा लागतो. आणि म्हणून आचार्य या ठिकाणी सांगत आहे की मी आता ही मोहाची सेना जिंकण्यासाठी कटिबद्ध झालोय, तत्पर झालोय, उत्सुक आहे. मला ही मोहाची सेना आता त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. आता पुढचा आपल्याला भावार्थ बघा. जो अभिसारिकेशी रममाण होतो. अभिसारिका ही संस्कृत काव्यामधली एक अशा प्रकारचं पात्र असते की ही अत्यंत प्रियकराला मिळण्यासाठी उत्सुक असते. अशी ही अभिसारिकेशी जो रममाण होतो त्याच्या डोक्यावर संकट ही टांगलेली असतातच. जो समस्त सावध्य योगाचा परित्याग रूप सामायिकाची प्रतिज्ञा घेऊन शुभोपयोगामध्ये रत होतो. सामायिकाची ज्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे त्याला वास्तविकतः शुद्धोपयोगामध्ये रममाण होणं हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. शुद्धोपयोगात जास्ती काळ लीन राहू शकत नाही. अंतर्मुहूर्तात उपयोग बदलतो ही उपयोगाची पलटणी समजू शकते. परंतु ही भूमिका सुटून जेव्हा शुभोपयोगातच जास्त काळ हा रत राहतो, शुद्धोपयोगात जातच नाही, तो हा भाव घेतलेला आहे की शुभोपयोगामध्ये रत आहे. 6व्या 7व्या गुणस्थानाची पलटणी ही तर त्या ठिकाणी नियमपूर्वक होतच असते. त्याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचं काही कारण नाही. पण जो बराच मोठा काळ शुभोपयोगामध्ये रत राहतो तो समतारूपी स्वस्त्री सोडून शुभोपयोग रूपी अभिसारिकेने ठगविल्या जातो आणि संसार दुःख त्याचा पिच्छा सोडत नाही. कारण जर त्यांनी अशा प्रकारे शुभोपयोगाच्या भूमिकेत तो रत राहिला, 6व्या गुणस्थानाचा देखील उत्कृष्ट काळ हा अंतर्मुहूर्त आहे. अंतर्मुहूर्तात जर त्या 7व्या गुणस्थानात गेला नाही तर त्याची परिणती नियमपूर्वक खाली गुणस्थानामध्ये येण्यात येते. आणि मुनी अवस्था भावलिंगीपणा 5व्या गुणस्थानात जरी ते आले तरी त्यांना द्रव्य मुनी म्हणावे लागते. भावलिंगी ते मुनी असत नाही. 4थ्या गुणस्थानाच्या भूमिकेत आले तरीही त्या ठिकाणी ते द्रव्यपणाने मुनी आहे. परंतु भावानी मात्र आपल्या त्या मुनिपदापासून ते स्खलित झालेले असणार आहे. म्हणून अशा तऱ्हेने त्यांना आता संसाराचं दुःख भोगावं लागतं. म्हणून मोहराजाची पुण्यादी सेना जिंकण्यासाठी जीवांनी कटिबद्ध व्हावं, बद्धकरित्पर व्हावं.
हा आदेश या ठिकाणी आचार्यांनी दिलेला आहे. या गाथेमध्ये आचार्य देवांनी शुभोपयोग रूप परिणतीची तुलना ही धूर्त अभिसारिकेशी केलेली आहे. ज्या मुनिराजांनी दीक्षा घेताना शुद्धोपयोगामध्ये राहण्याचा संकल्प केलेला होता, प्रतिज्ञा केलेली होती की मी आता साम्याला प्राप्त होतो, आणि शुद्धोपयोगाच्या महतीचे गीत देखील गायलेले होते, शुद्धोपयोगाचं फळ देखील वर्णन केलेलं होतं. कारण ज्या वेळेला शुद्धोपयोगाचं फळ आमच्या डोळ्यासमोर आहे त्यावेळेला आपोआपच तिकडे आमची वाटचाल होईल हा भाव त्या ठिकाणी होता. आणि म्हणून शुद्धोपयोगाचं फळ जे सिद्ध गतीचं सुख त्याची तुलना करून आचार्यांनी सांगितलं की हे पहा, अशा प्रकारचं उत्कृष्ट फळ तुला जीवनात शुद्धोपयोगाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. सुरुवातीला ही फळाची अभिलाषा आचार्यांनी जीवाला दाखविलेली आहे. आणि असं असताना सुद्धा जो जीव आता धूर्त अभिसारिके समान शुभोपयोग परिणतीमध्ये अडकले, त्याच्यामध्ये जे लीन झाले, त्यांच्याच जणू प्रेमात ते फसले, त्यांना अशा त्या मुनिराजांवर दुःखद अशी संकट निश्चित येणार आहे. एक भाव कदाचित त्यांचा सुधरेल देखील, पण नंतर मात्र निगोद नरक आदी दुःखांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे. हा चारित्र मोहाच्या उदयाचा परिणाम आहे. आता हा आत्मा मोहास वश होऊन चारित्र मोहाच्या परिणतीच्या अधीन होऊन अशा प्रकारचं आचरण करताना दिसतो. कोणतं आचरण? त्यांचा दोष एवढाच आहे की ते शुद्धोपयोगात चिरकाल रत राहत नाही, हा त्यांचा दोष आहे. आणि अशा या दोषाचा त्यांना अपराधाची शिक्षा काय? तर या अपराधाची शिक्षा त्यांना नरक किंवा निगोदाचं दुःख भोगावं लागतं. आमच्या दृष्टीत हा अपराध नगण्य आहे. शुभोपयोगात लीन राहिले तर काय बिघडलं? आम्हाला अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. परंतु त्यांची प्रतिज्ञा शुद्धोपयोगाची आहे आणि म्हणून त्यांना शुद्धोपयोगातच जायला हवं. शुभोपयोगात ते फार काळ टिकले याचा अर्थ शुभोपयोगात देखील नाही, त्यांचं गुणस्थान 6वं देखील उरलेलं नाही, खाली ते आलेले आहे आणि त्यामध्येच ते तिथेच आहे. आणि हे असं कुठपर्यंत होणार आहे? जोपर्यंत चारित्र मोहाचा उदय जीवनात आहे तोपर्यंत ही घटना घटू शकते. आपण काल बघितलं की 11व्या गुणस्थानामध्ये उपशम श्रेणीनी आरोहण करणारे एखादे मुनी असतील, त्यांना देखील खाली रिव्हर्स त्यांची गाडी पहिल्या गुणस्थानापर्यंत येऊ शकते जर ते द्वितीयोपशम सम्यक्त्वानी उपशम श्रेणी आरोहण करत असतील तर. क्षायिक सम्यक दृष्टी असेल तर 4थ्याच्या खाली येणार नाही, परंतु औपशमिक सम्यक्त्वानी जर उपशम श्रेणी आरोहण करत असेल तर ते पहिल्या गुणस्थानापर्यंत देखील खाली येऊ शकतात. आणि अशा तऱ्हेने मोहनीयावर जोपर्यंत विजय प्राप्त करत नाही. आता मोहनीय कर्म द्रव्य कर्मापेक्षा सुद्धा आमच्या स्वतःच्या मोह परिणतीवर जर आम्ही आत्मिक बलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्नपूर्वक हावी होणार नाही तर हा भाव देखील निश्चयाने आम्हाला घ्यायचा आहे. व्यवहारण्याने मोहनीय कर्म आम्ही म्हणू, पण आम्हाला समजायचं हे आहे की हा जीव कर्मानी बद्ध आहे, यापेक्षाही आपल्या अशुद्ध परिणामांनी बद्ध आहे आणि अशुद्ध परिणामच त्याला त्याज्य आहे. म्हणून या अशुद्ध परिणतीवर शुद्ध परिणतीने विजय प्राप्त करायला हवा. अशा तऱ्हेची ही भूमिका त्याची जीवनात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हा अजूनही स्थिर स्थावर 7व्या गुणस्थानाच्या शुद्धोपयोगाच्या भूमिकेत असणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आचार्यांनी या गाथेमध्ये परत प्रतिज्ञा केलेली आहे की मी आता मोहनीयाच्या सेनेला जिंकण्यासाठी मी कटिबद्ध झालोय, मी तत्पर आहे, मी उत्सुक आहे. आचार्यांनी संस्कृत टीकेमध्ये शब्द दिलेले आहे की अहो मया
मोहवाहिनी विजयाय बद्धा कक्षेयम. मया म्हटलं म्हणजे कर्मणी प्रयोग वापरला या ठिकाणी. कर्तरी प्रयोगाचं कर्माचं कर्तेपण स्वतःकडे न घेता, म्हणजे कर्माचं कर्तेपण स्वतःकडे न घेता आचार्यांनी शब्द ठेवले की मया. मया याचा अर्थ या ठिकाणी हा कर्मणी प्रयोग आहे आणि माझ्याकडून आता मोहाच्या सेनेला जिंकण्यासाठी मी तत्पर आहो. ही भूमिका कर्तेपणा सोडून अशा तऱ्हेने आचार्यांनी स्वीकारलेली आहे. आणि आचार्य हे म्हणत आहे की असेच तुझे परिणाम मोहाच्या अधीन होत असतील, तुझ्या परिणामात शिथिलता येत असतील, तर तू दीक्षा घेताना तुझे परिणाम कोणते होते ते आठव. दीक्षा घेतानाच्या परिणामांची जर एकदा अंतःकरणात स्मरण झालं तर तू अशा तऱ्हेने खाली पतित होणार नाही. आणि हा भाव म्हणून आमच्या परिणामांना आम्हाला सांभाळायचं आहे, हा भाव आचार्य व्यक्त करतात. यावर कवी वृंदावनदासजी म्हणतात की ताते साध्य स्वरूप है शुद्ध रूप उपयोग. साध्य स्वरूप काय आहे तर शुद्ध रूप उपयोग हा साध्य रूप आहे. ताके बाधक मोह को दृढतर तजिबो जोग. असा त्याच्यामध्ये जो बाधक मोह कर्म आहे याचा तू दृढतेने त्याग कर. जो शुभ ही चारित्र को जाने शिवपद देत. जर तू शुभ चारित्र शिवपदाला देतो असे जर तू मानत असेल तर तो वह कबहू न पाय है, ते तुला कधीही प्राप्त होणार नाही. शुभ चारित्र हे बंधाला कारणीभूत आहे आणि शुद्धता वितरागता हीच त्या ठिकाणी मुक्तीचं कारण आहे. जरी कधी कधी एखाद्या वेळेला आगम भाषेमध्ये सूत्राचं कथन येताना सम्यक्त्वंच हे बंधाचं कारण सांगितल्याही गेलं असेल, जसं देवायूच्या बंधासाठी सम्यक्त्वाला कारणीभूत सांगितलेलं आहे, तरी देखील अर्थ लावताना सम्यक्त्व हे बंधाचं कारण नाही, कारण हा आत्म्याचा स्वभाव आहे. जो स्वभाव आहे हा बंधाचं कारण असत नाही. म्हणून या सम्यक्त्वासोबत असणाऱ्या शुभ भावांनीच देवायूचा बंध होणार आहे. ही गोष्ट आम्हाला लक्षात घ्यावी लागते. त्याप्रमाणे ह्या शुभ चारित्रासोबत जर निश्चय चारित्र असेल, जर वितराग चारित्र असेल, तर कदाचित या शुभ भावांना परंपरेने मोक्षाचं कारण म्हणण्यात येतं. शुभ परिणामांना मोक्षाचं कारण म्हणण्यात येतं. याचा निश्चय हा जाणायचा की शुभ चारित्र तर बंधाचं कारण आहे. पण या शुभ चारित्रासोबत जे निश्चयाचं पाठबळ आहे, ज्या वितराग अंशाचं पाठबळ आहे, ते मात्र साक्षात मुक्तीचं कारण आहे. आणि या शुभानी शुद्धाची साथ केली म्हणून शुभाला देखील परंपरेने मुक्तीचं कारण म्हटलेलं जाणार आहे. ही गोष्ट म्हणून शुभ आणि शुद्ध परिणतीमध्ये फरक हा की शुभ चारित्र हे बंधाचं आश्रव बंधाचं कारण आहे. भलाई त्यांनी शुभ पुण्यबंध होणार आहे, परंतु तरी देखील ते बंधाचंच हेतू आहे. म्हणून जो शुभ ही चारित्र को जाने शिवपद हेत. शिवपदाचा हेतू जो जाणतोय तो वह कबहू न पाय है अमल निजातम चेत. आणि शेवटी निष्कर्षामध्ये हे आपण बघू शकतो की शुभभाव जीवनात ज्ञानीच्या असणार आहे. अपरिहार्यपणे त्या त्या गुणस्थानाच्या परिपाटीनुसार तो शुभभाव जीवनात असल्याशिवाय राहणार नाही. शुभभाव असणं गैर नाही, तर शुभभावामध्ये हा धर्म आहे हे मानणं चुकीचं आहे. आणि त्या भावानी इतरांना देखील किंवा स्वतःला देखील मी धर्मात्मा आहे असं समजणं हे मात्र चुकीचं असणार आहे. म्हणून प्रयत्न आम्हाला हा करायचा आहे, प्रयोग आम्हाला आमच्या जीवनामध्ये हा करायचा आहे की आम्ही या सर्व अशुभ परिणतीचा सर्वप्रथम त्याग करून शुभ परिणतीच्या माध्यमातून देखील आम्हाला शुद्धतेकडे उत्थानाच्या मार्गावर जायचंय.
आणि तो भाव आम्हाला सतत अंतःकरणामध्ये अभिप्रायामध्ये स्थिरतेने ठेवायचा आहे की मला शुद्ध आत्म्याची प्राप्ती झाली पाहिजे. यावर जयसेन आचार्यांनी एक सुंदर अशा याच्यामध्ये अनुष्ठान हा शब्द त्यांनी वापरला. अनुष्ठान की शुद्धोपयोगाचं मी अनुष्ठान आरंभलेलं आहे. अनुष्ठानामध्ये 3 गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात की हे विशिष्ट प्रयत्नपूर्वक आम्ही त्या भावामध्ये स्थित होतोय. अनुष्ठान, एखाद्या गोष्टीचं अनुष्ठान व्यक्ती करतो याचा अर्थ ती गोष्ट कधीही विस्मृतीत जात नाही. जिथे अनुष्ठान आहे की मी हे अनुष्ठान आरंभिलेलं आहे म्हणजे ती गोष्ट आमच्या कधीही विस्मरणात जात नाही. सतत सतत लक्ष आमचं त्या गोष्टीकडे केंद्रित असतं. ही अनुष्ठानामधली खोल दृष्टी आम्ही शब्दातली लक्षात घेतली पाहिजे. दुसरं, त्याचा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक हेय उपादेय बुद्धी त्या ठिकाणी जिवंत ठेवून काय मला हे आहे काय उपादेय आहे हे समजून आम्ही त्याचा जीवनात पहिल्यांदा तर अंगीकार केलाय. अनुष्ठानामध्ये पहिली गोष्ट असणार आहे अंगीकार करण्याची, स्वीकार करण्याची. दुसरी गोष्ट असणार आहे ज्यासाठी आम्ही अनुष्ठान म्हटलं, शुद्धोपयोगाचं अनुष्ठान, त्या ठिकाणी आमची निष्ठा आहे आणि अशी निष्ठा आहे की ज्याला कुणीही हलवू शकत नाही. अडीग अशा तऱ्हेची निष्ठा अनुष्ठानामध्ये अभिप्रेत आहे. आणि तिसरी गोष्ट अनुष्ठानासंबंधी की आम्हाला आमचं पूर्ण ध्येय प्राप्त होईपर्यंत आम्ही त्याच्याशी जोडले राहणार आहे. म्हणजे सातत्य आम्हाला जीवनात त्या गोष्टीचं असावं लागणार आहे. या 3 बाबी अनुष्ठान शब्दाने आचार्यांनी सांगितलेले आहे. स्पष्टीकरण आम्ही अनुष्ठान शब्दाचं या तऱ्हेने बघू शकतो. आणि अशा रीतीने या गाथेचा प्रयोग आम्ही केलेला आहे की पाप आरंभाचा त्याग करून चारित्र्यामध्ये अग्रेसर होऊन, आणि चारित्र्य कोणतं तर बहिरभ्यंतर क्रियारोह, बाह्य आणि अभ्यंतर संपूर्णतः क्रियांचा निरोध करून निश्चल अनुभूतीमध्ये रममाण होणं, हे जे निश्चय चारित्र्य आहे या निश्चय चारित्र्यामध्ये आम्हाला अग्रेसर व्हायचं आहे आणि निर्मोह भावाने राहून आत्मस्वभावाशीच सतत आम्ही जोडल्या गेलं पाहिजे. ही भूमिका या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला प्रयोगामध्ये आमच्या आचरणामध्ये आम्हाला उतरवायची आहे. यानंतर जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये 2 नमस्काराच्या परत गाथा जास्तीच्या आलेल्या आहे ज्या आम्हाला अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेमध्ये प्राप्त होत नाही. तर त्या 2 जयसेन आचार्यांच्या गाथा पण आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. पहिली गाथा आहे तव संयमपसिद्धो शुद्धो सग्गापवग्ग मग्ग करो अमरासुरींद महिदो देवो सोलोयसी हरथो. तव संयमपसिद्धो शुद्धो सग्गापवग्ग मग्ग करो अमरासुरींद महिदो देवा सोलोयसी हरथो. तव संयम पसिद्धो, तप आणि संयमाने सिद्ध बनलेले. वास्तविकतः सिद्धांमध्ये कोणताही फरक नाही आणि अशा तऱ्हेने सिद्धांमध्ये फरक नसताना सुद्धा काही गोष्टींच्या माध्यमातून सिद्धांना भूतपूर्व नैगम नयाच्या दृष्टीतून त्या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेने कथन केल्या गेलेलं आहे. त्यांच्यामध्ये तर फरक नाही, पण कथन पद्धतीमध्ये ते पूर्वी भूतकाळामध्ये कशा प्रकारचे होते त्यावरून त्यांना तिथे फरक केलेला आम्हाला दिसतो. तपानी आणि संयमानी जे सिद्ध बनले, म्हणजे सिद्ध बनण्यासाठी तप आणि संयम या 2 गोष्टी जीवनात आवश्यक आहे. अशांनी जे सिद्ध बनलेले आहे म्हणून तव संयमप सिद्धो. शुद्धो, शुद्धो म्हणजे जे शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजे ज्यांना 18 प्रकारचे दोष नाही. आतंक, जन्म, अभिमान हे जे 18 प्रकारचे दोष सांगितलेले आहे हे दोष ज्यांच्या जीवनात नाही, जे 18 दोषांनी
रहित आहेत, असे ते शुद्ध. सग्गापवग्ग मग्ग करो. सग्ग म्हणजे स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मुक्ती. स्वर्ग आणि अपवर्गाचे म्हणजे मुक्तीचे मार्ग मग्ग करो, जे मार्गाचे पथ प्रदर्शक आहे. स्वर्गाचाही मार्ग ज्यांच्या कथनात आलेला आहे आणि मुक्तीचा मार्ग देखील ज्यांनी कथन केलेला आहे, असे स्वर्ग आणि अपवर्गाचे जे कथन करते आहे, प्रवर्तक आहे, प्रदर्शक आहे. आणि अमरा सुरिंद्र महिदो, अमर आणि सुरिंद्र, अमरा आणि असुरेंद्र यांच्याद्वारे जे महिदो म्हणजे पूजित आहे, असे ते देव सो लोय सिंहरथो, ते लोकाग्र शिखरी विराजमान आहे. म्हणजे जे लोकाग्र शिखरावर विराजमान आहे असे जे सिद्ध भगवान. आणि स्वर्ग आणि अपवर्गाचे प्रदर्शक या शब्दातून त्यांना अर्हंत पद दाखवायचं. म्हणजे या पहिल्या गाथेमध्ये अर्हंतांना आणि सिद्ध प्रभूंना दोन्हींनाही नमस्कार केलेला आहे. जयसेनाचार्यांनी या गाथेच्या टीकेमध्ये तप आणि संयम यांची अत्यंत सुंदर व्याख्या प्रस्तुत केलेली आहे. तप कशाला म्हणायचं, तर संपूर्ण रागादी परभावांच्या इच्छेच्या त्यागाने. संपूर्ण रागादी परभाव म्हणजे स्वतःच्याच आत्मप्रदेशामध्ये जे विकारी परिणमन होत आहे, परकृत. परकृत का, की कर्माच्या उदयात हे विकारी परिणमन दिसत आहे, अशा या रागादी परभावांच्या इच्छेच्या त्यागाने. म्हणजे रागादी परभाव आता त्यांच्या जीवनात नाही, त्यांचा त्यांनी संपूर्णतः त्याग केलेला आहे. आणि असा त्याग करून जे स्वस्वरूपात प्रतनन विजयन करतात ते तप आहे. म्हणजे जे आता आत्मस्वरूपातच रमण आहे, प्रतपन, प्र म्हणजे प्रकृष्ट रीतीने जे तप्त होतात किंवा विजयन, वि म्हणजे विशेष रूपाने जयाला प्राप्त करतात, असे ते तप म्हटल्या जातं. ही तपाची व्याख्या त्यांनी प्रस्तुत केली. आणि दुसरी संयमाची, की बहिरंगामध्ये प्राणी संयम आणि इंद्रिय संयम. संयम हा 12 प्रकारचा आहे. प्राणी संयम आणि इंद्रिय संयम. षटकाईक जीवांची विराधना न करणे याचं नाव आहे प्राणी संयम. षटकाईक जीव कोणते, तर 5 स्थावरकाईक आणि 1 त्रसकाईक, यांना म्हणायचं षटकाईक जीव. षटकाय जीवन हननते सवविधी दरब हिंसा टरी, द्रव्य हिंसेचा ज्यांनी त्याग केलेला आहे, म्हणजे ज्यांनी प्राणी संयम अंगीकार केलेला आहे. आणि दुसरा इंद्रिय संयम. इंद्रिय संयम 6 प्रकारचा आणि प्राणी संयम देखील 6 प्रकारचा. 5 इंद्रिये आणि मनावर विजय प्राप्त करणं याला म्हणायचं इंद्रिय संयम. म्हणजे इंद्रियांवर विजय प्राप्त करणं, इंद्रिय नियंत्रणात ठेवणं, इंद्रिय आत्म्याच्या आज्ञानुसार चालतील अशा प्रकारे असणं, याचं नाव आहे इंद्रिय संयम. म्हणून इंद्रिय संयम आणि प्राणी संयमाच्या बळानी, याच्या सामर्थ्याने स्वशुद्धात्म्यात समरसी भावाने परिणमणे, याचं नाव आहे संयम. सम आणि यम. यम म्हणजे नियम, समीचीन रीतीने यम करणं, नियमात बद्ध राहणं, याचं नाव आहे संयम. की आत्मस्वरूपामध्ये समरसी भावाने, एकाकार भावाने मी चैतन्य स्वभावीच आहे. आणि बाह्यतः जर पाहिलं तर त्यांच्या जीवनात अशा 12 प्रकारच्या व्रतांची पालना, 6 प्रकारचा इंद्रिय संयम आणि 6 प्रकारचा प्राणी संयम असणं, याचं नाव आहे संयम जीवनात असणं. आणि यानंतर दुसरी गाथा त्या ठिकाणी नमस्काराचीच आलेली आहे, जी अशी आहे. तम देव देव देवम जदिवरवसहम गुरुम तिलोयस पणमंतीचे मनुस्सा ते सौख्यम अक्षयम जंती. तम देव देव देवम जदिवरवसहम गुरुम तिलोयस पणमंतीचे मनुस्सा ते सौख्यम अक्षयम जंती.
या ठिकाणी तीनदा देव 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 असे शब्द वापरलेले आहेत. तम देव देव देवम याचा अर्थ पहिल्यांदा देव शब्द कोणता, तर देव शब्द याचा अर्थ स्वर्गामधले देव. मग देव देव म्हणजे देवांचेही जे देव आहे, स्वर्गातील देवांचे देव म्हणजे सौधर्मादी इंद्र. प्रत्येक स्वर्गाचं जर आपण बघितलं तर प्रत्येकाचे जे इंद्र आहे ते देव देव झाले. आणि अशा या देवदेवांचे, सौधर्मादी देवांचे जे आराध्य आहे असे कोण, तर ते देव देव देवम असे ते देवांचे देखील देव, देवाधी देव. म्हणून त्या शब्दाने अर्हंत आणि सिद्ध हा अर्थ आम्हाला प्राप्त होतो. म्हणून तीन तऱ्हेचे शब्द वापरले, देव, देवदेव आणि देव देव देव. देव स्वर्गातले देव, देवदेव इंद्र आणि इंद्रांचेही जे आराध्य आहे. कारण अर्हंतांच्या समवशरणामध्ये 100 इंद्र नित्य नम्रीभूत असतात. भवनालय 40, व्यंतर देवान होंती 32, कप्पामर 24, चंदो सुरो नरो तिर्यो. कल्पवासी देवांचे कप्पामर 24, व्यंतरांचे 32 आणि कप्पामर 24 व्यंतरान होंती 32. नंतर इंद्र आणि चंद्र अशा तऱ्हेचे हे 100 इंद्र त्या ठिकाणी नित्य समवशरणामध्ये विराजमान असतात. तर अशा तऱ्हेचे हे जे देव आहे म्हणजे इंद्राधी देव आहे, जे देखील त्यांचे आराध्य कोण, तर देवाधी देव, अर्हंत, अनंत चतुष्टयधारी, अष्टप्रातिहार्य युक्त असे ते. आणि सिद्ध जे लोयसिंह रथो, जे लोकाग्र शिखरावर विराजमान आहे असे सिद्ध भगवान. म्हणून देव देव देवम आणि जदीवर वसहम. परत या ठिकाणी हा जदीवर शब्द देखील अशाच तऱ्हेने त्यांनी वापरलेला आहे. त्याच्यामध्ये यती पहिल्यांदा शब्द आहे. जती याचा अर्थ यती. यती कोण, तर निज शुद्धात्म्यामध्ये जे यत्न करतात, यत्नपर आहे ते यती. आता या यतींमध्ये यतीवर, या यतींमध्ये जे वर आहे म्हणजे श्रेष्ठ आहे असे गणधर. म्हणून यदीवर म्हणजे गणधर. आणि त्याच्यामध्ये वसहम, त्याच्यामध्ये वसहम म्हणजे वृषभ, श्रेष्ठ असे कोण, तर ते परत अर्यंत आणि सिद्ध यांचं ते वाच्य आहे. म्हणून जदीवर वसहम हे शब्द देखील अर्हंत सिद्धांसाठी त्या ठिकाणी प्रयुक्त झालेले आहे. आणि तिसरं गुरुम तिलोयस्य, त्रिलोकाचे जे गुरु आहे. आणि गुरु कुणाला म्हणायचं, गुरु म्हणजे महान. महान कोण, तर अनंत ज्ञानादी महान गुणांनी जे त्रैलोक्याचे गुरु आहे, ज्यांनी अज्ञान रूपी अंधकार नष्ट करतात असे जे महान अनंत चतुष्टयधारी जे आहे ते आहे गुरु. आणि असे हे गुरु त्रिलोक गुरु आहे. परत याचा देखील वाच्य अर्हंत सिद्ध आहे. त्रिलोक गुरु म्हटलं, जदीवर वसह म्हटलं आणि देव 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 म्हटलं. असे हे यती आणि देवाधी त्रिलोक गुरु त्यांना प्रणमंती, जे मनुष्य, जे मनुष्य त्यांना प्रणमंती म्हणजे प्रणाम करतात. आणि प्रणाम करतात नुसता कायेनी नाही, मन वचन काय पूर्वक प्रणाम करतात. आणि दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर द्रव्य नमस्कार आणि भाव नमस्काराद्वारा म्हणजे द्रव्यानी पण, मन वचन काय पूर्वक आणि अंतःकरणामध्ये त्यांच्या गुणांशी समरसी भावानी एकत्रित होऊन जे नमन करतात, प्रणाम करतात, आराधना करतात, ते या आराधनाचं फळ सौख्यम अक्षयम जंती, अक्षय सुखाची ते प्राप्ती करतात. कारण जे भगवंतांची आराधना करतात ते भगवंता सम बनतात. 80 नंबरच्या गाथेमध्ये या गोष्टीला आचार्य सांगणार आहे की जे अर्हंतांची भक्ती, अर्हंतांना द्रव्य गुण पर्याय सहित जाणतात
ते स्वतःच्या आत्म्याला देखील जाणतात आणि असा त्यांचा मोह जीवनामध्ये सहज रीतीने नष्ट होतो. ही गोष्ट पुढच्या गाथेमध्ये सुतोवाच करणार आहेच. पण या ठिकाणी सांगितलं की असे द्रव्य आणि भाव नमस्कारद्वारा, भाव नमस्कार करून किंवा आराधना करून, जे या आराधनेने परंपरेने अनंत सुखाची प्राप्ती जीवनामध्ये करवतात. अशा तऱ्हेने या 2 नमस्कारांच्या गाथा या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि त्यानंतर आपण आता 80 नंबरच्या गाथेकडे वळणार आहोत. या गाथेचं म्हणजे प्रवचनसारची ही एक अत्यंत उत्कृष्ट अशी गाथा आहे. आणि आतापर्यंत आचार्यांनी जे सांगितलं की शुभोपयोग सांगितला, पण शुभोपयोग का कथन केला? तर शुभोपयोगाची यथार्थता आचार्यांना दाखवायची होती, वास्तविकता दाखवायची होती. हे असं कसं आहे, तर मिठी छुरी आहे, ही तुम्हाला सुरी आहे शेवटी, पण त्याला काय लावलेलं आहे, तर मध लावलेलं आहे. जसं संसार दर्शन मध्ये आपण बघितलेलं होतं की मधाच्या एका थेंबासाठी तो जसा लालायित आहे, त्याप्रमाणे जर हा जीव शुभ परिणामांसाठी अत्यंत उत्सुक असेल तर ते जीवनातलं एक प्रकारचं जहरच तू घेत आहे आणि त्याचं फळ तुला संसारामध्ये परिभ्रमण करावं लागणार आहे. ही वास्तविकता ज्या वेळेला जीवांच्या लक्षात आली, त्यावेळेला त्यांनी परत एकदा सर्व सामर्थ्य आपला सर्व पुरुषार्थपणाला लावून त्यांनी ठरविलं की या शुभोपयोगामध्ये मला आता रममाण होणं नाही. मला या मोहाची जी सेना आहे ही माझ्या मागे सातत्याने आहे. या मोहाच्या सेनेला पूर्णतः जीवनातून मला काढून टाकायचं आहे. आणि त्याच्यासाठी मला काय उपाय करावा लागणार आहे, तर हा उपाय त्यांनी पहिल्यांदा त्याचा विचार केला की मोहाला मला विजय प्राप्त करायचा आहे. आणि या ठिकाणी पहिल्या गाथेमध्ये दर्शन मोहनीय कर्मावर मला विजय प्राप्त करायचा आहे, ही गोष्ट या ठिकाणी आचार्यांनी स्पष्ट केली. म्हणून दर्शन मोहनीय कर्माचा म्हणजे हा उपाय जीवनात कशा प्रकारे होईल, या गाथेसंबंधी आचार्य चर्चा करणार आहे. 80 नंबरची गाथा पहा. अत्यंत महत्वाची प्रवचनसारखी ही गाथा आहे आणि परत ही आमच्या हृदयस्थ करण्यासारखी गाथा आहे. आम्ही देवदर्शन करतो. देवदर्शन करत असताना आम्ही मंदिरामध्ये जातो, अरहंत प्रभूंची प्रतिमा बघतो, चैत्यालय बघतो, त्या ठिकाणी नवदेवतांचं आम्ही स्मरण करतो. पण हे सगळं करत असताना आमच्या अंतरंगामध्ये भाव कसा पाहिजे? अरहंत प्रतिमेचं दर्शन करत असताना साक्षात त्या प्रतिमेमध्ये आम्ही अरहंत परमेष्ठीची स्थापना केलेली आहे. म्हणजे माझ्या मनपटलासमोर साक्षात समोर शरणामध्ये विराजमान असलेले, चतुर्मुख दर्शन देत असलेले, अष्टप्रातिहार्य युक्त, ज्यांची दिव्य ध्वनी अनेक लोक श्रवण करत आहे, अशी ती अरहंतांची प्रतिमा आमच्या मनपटलावर प्रथमतः अंकित व्हायला पाहिजे. तेव्हा कुठे आमचा तो नमस्कार म्हणजे नमो अरिहंताणम आहे. आणि असा हा अरहंत अवस्थेमध्ये आम्ही त्यांच्या प्रतिमेकडे बघून चिंतवन काय करायचंय? सर्वप्रथम तर आम्हाला आचार्यांनी हे सांगितलं की मंदिरामध्ये गेल्यानंतर डोळे मिटून प्रतिमेचं दर्शन घेऊ नका. तुम्ही दर्शन करता आहे तर अपलक नेत्रांनी, अपलक म्हणजे डोळ्याची पापणी न लवविता एकटक जिनेंद्र भगवंतांच्या वितराग शांत मुद्रेकडे आम्हाला बघायचंय. ती अपार शांती, ते अनंत चतुष्टयाचं वैभव, ती त्यांची वितराग मुद्रा आमच्या चक्षुमध्ये आम्हाला साठवून घ्यायची आहे. एवढी साठवून घ्यायची आहे की 24 तास पर्यंत आमच्या डोळ्यासमोर, आमच्या मनपटलावर ती त्यांची वितरागता सतत ओसंडून वाहत राहील. अशा प्रकारे त्या प्रतिमेचं पहिल्यांदा आम्हाला दर्शन घ्यायचंय. नंतर हे दर्शन घेत असताना आम्हाला चिंतवन हे करायचं आहे की हे अरहंत भगवान, तुमचं जसं द्रव्य आहे तसं माझंही द्रव्य आहे.
तुम्ही जसे आत्मद्रव्य आहात तसे मीही आत्मद्रव्य आहे. तुमच्यामध्ये जेवढे गुण आहे तेवढे गुण माझ्यामध्ये देखील विद्यमान आहे. एकही गुण तुमच्यापेक्षा माझ्यामध्ये कमी नाही. समान गुणधारी आपण आहोत. आणि अंतर आम्हाला कुठे दिसत आहे तर तुमच्या पर्यायीत अंतर दिसत आहे. तुमची पर्याय शुद्ध रूप झालेली आहे आणि माझी अवस्था मात्र आज अत्यंत मलिन आहे. मी पापामध्ये अडकलेलो आहे. मी अजूनही संसार चक्रामध्ये आहे. या मोहराग द्वेषाची परिणती माझ्या जीवनात सातत्याने मला दिसते आहे. अशा तऱ्हेचं 1 मिनिट आम्ही अंतरचिंतन करायचं आहे आणि हे करत असताना अरहंत प्रतिमेपासून आम्हाला आमच्या स्व आत्मतत्वापर्यंत पोचायचं आहे. त्यांचा आरसा आमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणून ही गाथा म्हणजे जणू काही आमच्यासाठी दर्पण आहे. या दर्पणामध्ये आम्हाला आमचा चेहरा बघायचा आहे. कारण दर्पण आम्ही बघतो ते आमचा चेहरा बघण्यासाठी नेहमी त्याचा उपयोग करतो. आणि तसा आम्ही बघून आम्हाला कुठे कालिमा आहे, कुठे आम्हाला आमचा कालिमा दूर करायचा आहे याचा निर्णय सर्वप्रथम आम्हाला आत्मिक सामर्थ्यानुसार करायचा आहे. आणि हे केल्यानंतर मग कुठे आमचा हा दर्शन मोहनीय कर्मावर आम्ही विजय प्राप्त करू शकणार आहे. गाथा पहा. आज गाथेचा आपण फक्त उच्चार करू आणि उद्याला आपण पूर्णमतीतार्थ बघू. जो जानदि अरहंतम दौवत गुणत पज्जयत्तेहिं सो जानदि अप्पाणम मोहो खलु जादितस्य लयम्. जो जानदि अरहंतम दौवत गुणत पज्जयत्तेहिं सो जानदि अप्पाणम मोहो खलु जादितस्य लयम्. उद्याच्या याच्यामध्ये आपण याचं स्पष्टीकरण आणि टीका बघू. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय.